नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत होतो गुरुबदल आणि त्याचा राशीवर होणारा परिणाम. गुरु हा यावर्षी 1 जून 2026 रोजी बदलला. तो कर्क राशीला आला. आता तो 13 महिने म्हणजे 1 जून 2026 ते जुलै 27 पर्यंत तो मकर राशीत राहील. मग ह्या 13 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक राशीला त्याची फळं वेगवेगळी मिळतात. परंतु पंचांगामध्ये एक दोष असा आहे की जर समजा त्यांनी सांगितलं की अमक्या अमक्या राशीला अमका अमका आहे, तर आपल्याला ते 13 महिने आहे असं समजून आपली मनोविकृती वाढते. उदाहरणार्थ त्रास सांगितला आणि एक अमक्या अमकी रास, तर त्या राशीच्या लोकांना तो 13 वर्ष 13 महिने त्रास आहे असं मानतात आणि मनोविकृत होतात. हो, हे होऊ नये आणि त्यांना वास्तव काय ते कळावं यासाठी केवळ आपण हा प्रपंच करत आहोत. त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत 10 नंबरची मकर रास. ह्या राशीचा स्वामी आहे शनी. लक्षात घ्या. आता हा जो बदललेला गुरु आहे हा मकर राशीला कितवा, म्हणजे कर्क राशीला पहिला. याप्रमाणे जर आपण मोजलं तर लक्षात येईल की मकर राशीला 10 नंबरच्या तो 7वा येतो आणि 7वा गुरु हा राजमान्यता देतो. राजमान्यता या शब्दाचा अर्थ असा की तुम्ही जर सरकारी नोकरीत किंवा व्यवसायात असाल तर तुम्हाला राजमान्यता मिळते. राजमान्यता म्हणजे तुमचा सत्कार होतो आणि कुठलं पद दिलं जातं असं नव्हे. तर राजमान्यता याचा अर्थ असा की तुमची अडलेली सगळी जी सरकारी कामं आहेत ती होण्याच्या मार्गावर असतील तर ती लगेच होतील, नसतील तर ते होण्याच्या मार्गावर येतील. कदाचित काहीही पैसे न देता पण होतील, पण ह्या देशामध्ये पैसे न देता कुठलं काम होतं असं जर कोण म्हणलं तर त्याच्यावर मीच काय श्रीकृष्ण सुद्धा विश्वास ठेवणार नाही. इतकं आपलं बंकच चाललंय सगळं. त्यामुळं कदाचित ते होण्याच्या मार्गावर होती. म्हणून ह्या राशीचा जो गुरुबदलाचा प्रकार आहे त्याला एक वाक्य वापरलेलं आहे, राजमान्यता मकरेला मिळे. राजमान्यता मकरेला मिळे, चाखील साखरेची फळे. चाखील साखरेची फळे म्हणजे काय, एखादी गोष्ट छान मनासारखी झाली की जो आनंद मिळतो त्या आनंदाला चाखील साखरेची फळे असं म्हणायचं. साखरेचा त्याचा काही संबंध नाही. आनंद होतो मनाला, त्यावेळी साखरेपेक्षाही जास्त गोडवा आपल्या मनात तयार होतो. त्यामुळं ते वाक्य वापरलेलं आहे. त्याचबरोबर ह्या मकर राशीला जो शनी आहे आता तो पण गेली शेवटचे 6 महिने आपल्याला फळ देणार आहे. म्हणजे जानेवारी 2027 ते जून 2027 या कालावधीसाठी. मग तो काय म्हणतो तर मकर राशीला जो शनी आहे तो तिसरा शनी आहे. मग तिसरा शनी हा ऐश्वर्य देणार आहे. ऐश्वर्य म्हणजे काय, मनासारखं जगण्याची संधी मिळते, आयुष्यातला ताण कमी होतो, एखादं मनावरचं किंवा अंगावरचं ओझं कमी होतं, त्यानंतर आनंद वाढतो, आपला काम कमी होतं आणि पगार जास्त होतो किंवा फायदा आपोआप वाढायला लागतो. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाला आत्ता कुठेतरी फळं यायला सुरुवात झालेली आहे असं वाटतं. हा सगळा प्रकार शनीमुळे घडणार आहे. म्हणजे एकाच वेळी मकर राशीचा स्वामी शनी तुम्हाला ही चांगली फळं देणार आहे आणि गुरु हा तर तुम्हाला काय राजमान्यतेकडे नेणार आहे. म्हणजे एकंदरीत ह्या 12 राशीमध्ये मकर राशीला सर्वात जास्त आनंद निश्चितपणे ह्या कालावधीमध्ये होणार आहे. पण तो 12 म्हणजे 13 महिने होणार आहे का? नाही होणार. 13 महिने तुम्ही आनंदी राहणार नाही. तर तुम्ही म्हणणार बघा मला त्रास झाला. होणारच. 13 महिने नव्हे. मग तो कधी होणार आहे हात आपण विचार करूया. बघा, गुरु हा 13 महिने एका राशीमध्ये राहतो, पण पंचांग असं सांगतं की हा गुरु तुम्हाला 13 महिन्यामध्ये फक्त मधले 2 महिने सेंटरचे 2 महिने फळ देणार आहे. मग 13 महिन्यातले मी 2 महिने जर विचार केला तर 13 वजा 2 11 महिने उरतं. मग ते 11 महिने हे मध्ये 2 महिने ठेवले तर इकडे वाटताना काय करावं लागेल, 5.5 महिने वाटायला लागतील. मी 5 महिने वाटतो आणि मधले 3 महिने आपल्याला फळ देणार असं मानतो. म्हणजे ते 3 महिने कोणते,
तर डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027 हे 3 महिने तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या फळांना तुम्हाला फळं प्राप्त करून त्याचा आनंद मिळवण्याची ठरतील. इतरचे 5-5 महिने जे पुढं मागं सोडलेत ह्यातलं काहीही घडणार नाही. तुमचं नेहमीचं रेग्युलर रुटीन आहे तसं असणार आहे. त्यामध्ये आनंद नाही, घट नाही, त्रास नाही. नेहमीचं रुटीन आपलं आहे. जे आनंदात आहे ते आनंदात, जे त्रासात आहे ते त्रासातच. गुरुमुळं त्यात काय फार बदल होण्याची शक्यता नाही आहे. शनीमुळं तर नाहीच नाही, शेवटचे 6 महिने. मग आता ह्यामध्ये सुद्धा ह्या राशीमध्ये असणारी 3 नक्षत्र, ह्या तिघांना पण समान मिळेल का फळ? नाही मिळणार. तिघांना पण समान नाही तर सगळ्या मकर राशीच्या लोकांना समान फळ मिळालं असतं तर सगळे आनंदानं नाचले असते, पण नाही मिळत. मग मकर राशीच्या लोकांच्यामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. म्हणजे कोणते? बघा, एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात आणि प्रत्येक वेळी आपलं भविष्य नक्षत्रानुसार ठरतं. त्यामुळं मग 2.25 नक्षत्र जर असतील तर ती कोणती? मकर राशीमध्ये पहिलं नक्षत्र येतं ते उत्तराषाढा. उत्तराषाढा हे नक्षत्र त्रिपाद आहे. त्याचा पहिला चरण म्हणजे 25% भाग हा धनुराशीला गेला आणि उरलेलं 75% म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा चरण हा ह्या मकर राशीमध्ये येतो. मग तेवढं 75%च हे नक्षत्र ह्या राशीला लागू आहे. मग ही कसं आहे? ह्याची योनी मुंगूस. म्हणजे काय? ह्या लोकांच्या डोक्यामध्ये जो विचार असतो तो कसा आहे? मुंगूस बघा, चांगल्या जागी राहणार नाही. हा पडकी घरं, त्यामध्ये कुठं तर भोग करेल, जागा करेल, त्यात राहील, अमकं करेल, उंदरं खाईल, मांजरं खाईल, असलंच. चांगल्या जागी त्याला एखाद्या फ्लॅटमध्ये कधी बघितलं का तुम्ही मुंगसाला? नाही बघणार. म्हणजेच काय? तर ह्या लोकांची मनोवृत्ती अशी असते की चांगल्या जागा राहायला घ्यायच्या नाहीत. पडक्या पडलेली जुनी घरं म्हणजे काय? एखाद्या जागी कोणतर वडील आजोबा भाड्यानं राहत होते, 25,000ची केस चालू आहे, घराचं छत पडलंय, खिडक्या मोडल्यात, दार बसत नाही, फरशी पाक सगळी बाद झालेली आहे, त्या बाथरूम सगळं आतलं पडलेलं आहे, संडासचे दरवाजे कडी लागत नाही, तरी सुद्धा तसल्या घरामध्ये तळ ठोकून मग आमची केस चालू आहे, आम्ही कुळ आहे असं म्हणून विकृत मनोवृत्तीनं राहिलेली ही मुंगसं, मला सांगा ह्या साखरेची फळं खातील वाटतं तुम्हाला? नाही वाटत मला. ह्यांची वृत्ती मरेपर्यंत बदलत नाही. मरेपर्यंत हे आपलं नव्हे, आपला चांगला बांगला बांधला, जावं तिकडं राहावं, नाही, तुम्ही जावा, मी इथंच राहणार, माझ्याबरोबर ते येणार असल्यासारखं. ही इतकी वाईट मनोवृत्ती या लोकांची आहे. त्यामुळं काय होतं माहिती का? तर ही मुंगसं तिथंच मारतात. ह्या लोकांची वृत्ती चांगली नाही. यांना राजमान्यता मिळून चांगलं घर शासनाने अलॉट करून मुलांना वगैरे घेऊन दिलं असलं तरी जाणार नाहीत, राहणारच नाही. मी निदान शनिवार रविवार तरी येऊन इथं राहतोच. हा प्रकार हे अंत्यनाडी आणि मनुष्यगणाचं नक्षत्र आहे. त्यामुळं होतं कसं? तर हा मनुष्यगण आहे, हा धड देवगणात पण मोडत नाही आणि राक्षसगणात पण मोडत नाही. दोन्ही गुणधर्म यात असतात. ह्याचं ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय? फार पुढचं पाहायचं. म्हणजे काहीही कारण नसताना 10 वर्षानंतर हे सगळं पाडून छान बांधून मला ह्या ठिकाणी खोली मिळेल. वेडा आहेस काय? 10 वर्षापर्यंत तू जगशील का उद्या सकाळपर्यंत? याची काय गॅरंटी आहे का? पण आपल्याला तसलं नाही. ऊर्ध्वमुखी आहेत ना हे, फार पुढचं पाहायचं आणि त्याच्यावर जगायचं. कारण याचं असं की यांची दृष्टी मंद आहे. मंद म्हणजे काय? काही गोष्टी यांना सांगून सुद्धा समजत नाही. कितीही सांगा सांगून समजत नाहीत. मंद बुद्धी आहे यांची. त्यामुळं ह्या लोकांना कुणी काही सांगितलं तर हे आपलं स्वतःचा ठेका सोडत नाहीत. हे असेच मरणार असं जर असेल तर ह्या लोकांना सांगण्यात अर्थ नाही. त्यामुळं मकर राशीचा स्वामी शनी असून सुद्धा राजमान्यता मकरेला असेल तर ह्या लोकांना राजमान्यता जरी मिळाली तरी ते सोडणार नाहीत. म्हणजे हा प्रकार कसा सांगितला जातो माहिती का? ह्या लोकांचा एका भिकाऱ्याला एकदा 10 लाखाची लॉटरी लागली आणि मग पत्रकाराने त्यांना विचारलं, 10 रुपयाच्या एका तिकिटावर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, काय कराल तुम्ही? तर त्यानं सांगितलं, काही नाही, 10 लाखाची मस्त गाडी विकत घेईन आणि गाडीत बसून भीक मागेल. म्हणजे वृत्ती बदलत नाही, तुमची परिस्थिती बदलते. तुम्हाला राजमाता मिळेल, साखर मिळेल, सगळं मिळेल, वृत्ती बदलणार नाही. मग ह्या स्वरूपाची जर परिस्थिती असेल तर आपण त्याला पर्याय देऊ शकत नाही, माणूस बदलू शकत नाही. त्यामुळं ह्या नक्षत्राच्या लोकांना ह्याचा फायदा होणार नाही, उलटा त्रासच होईल झाला तर. त्यामुळं दुसरं नक्षत्र आहे श्रवण. हे फार सुंदर नक्षत्र आहे, पण हे वानरवणीचं नक्षत्र आहे. म्हणजे काय? ह्या लोकांची मनोवृत्ती अशी असते की अस्थिर बुद्धी म्हणतात त्याला. कुठली गोष्ट स्थिर नाही होत. ह्यांना भाजी मंडळाला पाठवा, कुठली 10 जागी बघतील, कुठलीच भाजी यांना पसंत पडणार नाही. कुठलंच काही गोष्ट पसंत पडत नाही. 5, 10, 15 मुली बघितल्या तरी सुद्धा एकही मुलगी पसंत नाही म्हणणारा मुलगा
श्रवण नक्षत्राचा असतो किंवा मुलगी 10 मुलं 15 मुलं बघून एकही चांगला वाटला नाही मला, मग जा कुंभारगलीत कला टाक असं आम्ही म्हणून त्याचं नाच सोडतो. हे श्रवण नक्षत्राचे लोक आहेत. वानर योनी, एका झाडावर बसणार नाहीत, सारख्या उड्या मारायची सवय असणारी, आणि ही अंत्यनाडी आणि देवगणाची पण ऊर्ध्वमुखी म्हणजे फार पुढचा विचार करणारी लोक आहेत. आणि त्या फार पुढच्या विचारामुळेच चक्की होते डोक्याची आणि मग अडचणीत येतात. मग ह्यांची दृष्टी सुलोचन आहे, यांना चांगलं बघायची सगळी सवय आहे, पण वृत्ती आमची आहे ती सदर बदलती असल्यामुळे आम्ही सकाळी विचार करतो दुपारी आणि दुपारी करतो संध्याकाळ नाही. त्यामुळे ह्या लोकांना आपली वृत्ती स्थिर ठेवण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे ह्याचा फायदा होईल पण फार काळ होणार नाही. साखरेची फळं मिळतील पण फार मिळणार नाहीत. कुणी जिलेबीच पुढे गेली खायला तर एक जिलेबी खाते, नको मला शुगर वाढेल, ही भीतीनंच मिली, ही शुगर वाढायची नंतर बघू. म्हणून सुलोचनी दृष्टी असून सुद्धा ह्यांची वृत्ती जी आहे ती चंचल असल्यामुळे ह्या लोकांना त्रास जास्त आहे. आणि तिसरा प्रकार आहे धनिष्ठा नक्षत्र, ह्या मकर राशीमध्ये. ह्यात पहिला आणि दुसरा चरण ह्या राशीत येतो, त्याचा तिसरा आणि चौथा म्हणजे 50% भाग हा पुढच्या या कुंभ राशीला जातो. ह्याची योनी मात्र आहे सिंह. म्हणजे काय, एवढं असलं तर एवढ्या डरकाळ्या पडतील, खिशात 2000 रुपये असतील तर 2 लाख रुपये असल्याचा आविर्भाव करतील. म्हणजेच काय, सिंह योनी, सगळीकडे डरकाळ्याच पडायच्या. आपला नाद कोण करणार नाही म्हणजे काय, म्हणजे तुझा नाद करायचा म्हणजे काय, तू काय कोण मोठा लागून गेला काय. तर त्याला वाटतं मी स्वतः मोठा आहे, मला सगळं कळतं, माझी बुद्धी अतोनात छान आहे, आणि हे सगळं असताना सतत सगळीकडे आपला पराभव होत राहतो. अशा स्वरूपाचं हे सिंह योनीचं व्यक्तिमत्व. त्यामुळे हे कसं आहे, मध्यनडी आणि राक्षसगणाचं आहे. राक्षसगणामुळे होतं काय ह्यांच्यामध्ये, तर अकराळ विक्राळपणा बुद्धीचा जो आहे ना तो लोकांच्या समोर मांडायचं काही गरज आहे का, कोणी विचारलंय का तुला, तर त्या नको असताना सुद्धा सगळ्या गोष्टी सांगायची सवय राक्षसगणामुळे लागते. हे पण ऊर्ध्वमुखीच नक्षत्र आहे, त्यामुळे ह्याला फार पुढचा विचार करायची सवय आहे. आणि हे दृष्टी अंध आहे, म्हणजे स्वतः विचार न करता लोकांनी काही सांगितलं की ते ऐकायचं आणि त्याप्रमाणे जगायचं. मग त्यावेळेला काही वेळेला फायदा होतो, बऱ्याच वेळा लोकांचा ऐकून तोटा होतो, नंतर त्यांच्या नावानं ठोकत बसायचं. ही प्रवृत्ती ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे विचार करण्याची क्षमता कमी असणारा हा वर्ग आहे. मग आता ह्या प्रत्येक वर्गाला फळं वेगवेगळी मिळणार. आता प्रश्न असा येतो की तुम्हाला एकाच वेळी शनीची फळं काय मिळणार आहेत आपल्याला, तर शनी आपल्याला ऐश्वर्य देणार आहे आणि गुरु काय मिळणार आहे, राजमान्यता. म्हणजे दोन्हीकडूनही आपण आनंदी होण्याची, मालामाल होण्याची, पैशाने, मान सन्मानाने, ह्या सगळ्याच्या गोष्टी जास्त आहे. पण तो सगळा जरी असला खरा तरी तो स्वीकारण्याची मानसिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ते स्वीकारण्याची मानसिकता असणं म्हणजे काय हे आपण बघूया. आता स्वीकारण्याची मानसिकता म्हणजे काय, तर तुम्हाला एक गोष्ट बघावी लागते की तुमची स्वतःची पत्रिका काय आहे आणि तुमच्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये काय आहे. म्हणजेच काय, तुमची स्वतःची लग्नकुंडली घ्या, तुमचं नक्षत्र त्यातलं ठरवा. आता हे 3 नक्षत्र आपण बघितली, उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा. आता ह्या उत्तराषाढामध्ये पहिला चरण असेल तर तुमची रास धनु आहे, दुसरा तिसरा चौथा असेल तर मकर आहे. श्रवण नक्षत्रातले 4ही चरण या नक्षत्रामध्ये येतात, या राशीमध्ये येतात. पण धनिष्ठा नक्षत्रामधला पहिला आणि दुसरा चरण ह्या मकर राशीमध्ये येतो आणि तिसरा आणि चौथा कुंभ राशीमध्ये. त्यामुळे तुमचं नक्षत्र कुठलं आहे बघा, साधारण तुमची वृत्ती कुठली आहे बघा, आणि तुमच्या वृत्तीत काय बदल आहे बघा. बदल नसला केला वृत्तीत तर तुम्हाला काही फायदे मिळणार नाहीत. अंधदृष्टी असेल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि कुणीतरी ऐकायचं, या स्वरूपाचा विचार, म्हणजे स्वतः डोकं अजिबात चालवायचं नाही. अशा स्वरूपाचं जर आपण जगत राहिलो तर आपल्या जगण्याला काही अर्थ असत नाही. त्यामुळं आता ही तुमची कुंडली, त्या तुमच्या कुंडलीमध्ये साधारणपण मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फळं कधी मिळणार आहेत, डिसेंबर 2026, जानेवारी 2027, फेब्रुवारी 2027 एवढ्यातच मिळणार आहेत. शनी शेवटचे 6 महिने फळ देतो. याचा अर्थ असा की आत्ता शनी जो बदललेला आहे तो तुम्हाला शनी काय करणार आहे, ऐश्वर्य देणार आहे. पण शेवटचे 6 महिने म्हणजेच शेवटचे 6 महिने म्हणजे 1 जानेवारी 2027 ते 30 जून 2027 पुढच्या वर्षीचा पहिला अर्धा भाग हा काय आहे, शनीचा फळ देण्याचा काल आहे. त्यामुळे शनी त्या 6 महिन्यांवर फळ देणार आणि जानेवारी 27 ते जून 27 एवढा शनीचा काळ तुम्हाला फळ देणार आहे. आता तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु कुठं आहे याच्यावरती एवढ्या गोष्टी अवलंबून असतील. तुमचा पहिल्या स्थानामध्ये गुरु असेल तर तुमचा देह, तुमचं स्वरूप, तुमचा स्वभाव, तुमची वृत्ती, तुमचं व्यक्तिमत्व हे
कशासाठी पाहिजे? तर ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर घेण्यासाठी पात्र पाहिजे. म्हणजे आता काय झालं, तुमचा जो मकर राशीचा गुरु आहे तो राजमान्यतेचा आहे. पण राजमान्यता असून सुद्धा एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला ते स्वीकारायची का नाही ह्या गोष्टी ठरतात. म्हणजे राजमान्यतेमुळे आपल्याला एखादी गोष्ट मिळते, बऱ्याच वेळा आपण त्याच्यावर टीका करतो. आपल्या फायद्याची एखादी गोष्ट सरकार करते, परंतु आपण त्या गोष्टीवर टीका करतो का? तर सरकार आपल्या विचाराचं नसतं किंवा विरोधी पक्षात असतं. आपल्याला सरकार कुठला आहे त्याशी संबंध काय? आपला फायदा तोटा आपल्या कामाशी निगडीत आहे. कारण सरकार बदलत राहील, प्रशासन तेच राहणार आहे. ही सगळी अंमलबजावणी प्रशासकाची आहे. त्यामुळे प्रशासनाशी आपण प्रामाणिक राहिलो की आपली कामं होत राहतील. त्यामुळे तुमची वृत्ती प्रशासनाशी सहकार्य करण्याची असेल तर प्रशासन तुम्हाला सहकार्य करेल. तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारायचं असेल तर स्वीकारताना सुद्धा त्यामध्ये काही गोष्टी त्रुटी असतात. म्हणजे बघा, 1,00,000 रुपये एका गोष्टीतून यायचे आहेत माझे आणि तो माणूस म्हणला मला एक 2,000 रुपये द्या, तर 2,000 रुपये तोंडावर टाकावे, भ्रष्टाचार करावा असा शब्द नव्हे. परंतु माझे ते 1,00,000 रुपये जर त्यांना अजून 6 महिने अडकून ठेवले तर मला होणारा तोटा किती आहे? मी त्यासाठी किती वेळा खेटे घालणार आहे? हे अलिगल आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे. पण ते प्रशासन आहे असली नालायक माणसं इथं नेमून ठेवली, त्याला आपण तर काय करणार आहे? आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते ह्याला सामावून घेणार असलं पाहिजे. तक्रार करत बसला दिल्लीपर्यंत काही उपयोग नाही, कारण वरपासून खालपर्यंत सगळी गोचिडं भरलेली आहेत आणि ती बदलणार नाहीत. ह्या देशाला चांगला दिवस येणार नाही अशी एकंदरीत चित्र त्यामुळे दिसत आहेत सगळे. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे आहे, त्याला काय करायचं आहे सांभाळून घ्यायचं आणि आपलं काम करून पुढे जा, कारण आपलं आयुष्य किती आपल्याला माहिती नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचा आपल्या स्वभावाशी संबंध आहे. नाहीतर तो तसलाच आहे, हा असलाच आहे, तो तसलाच आहे असं जर आपण तक्रार करत राहिलो तर आपलं काम मागं राहतं आणि आपल्या तक्रारीमुळे आपली कामं तटून राहतात. लोक म्हणतात बघा हा फार तक्रार करतो, याचं काम करू नका, मग ते साहेबांना सांगितलं जातं. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला काय होतो, लॉस होतो आणि आपण बदलू शकत नाही. देश बदलू शकत नाही, माणसं बदलू शकत नाही, प्रशासन बदलू शकत नाही, राजकारणी बदलू शकत नाही. ही जशी जन्माला आलीत का नाही तशी ह्यांची योनी आहे ठरलेली, ती त्या योनीतच जन्माला येणार आणि त्या योनीतच मरणार. महिषी योनी जन्माला आला, हा शेणातच बसणार, शेणातच मुतणार, शेणातच खाणार आणि शेणातच मरणार. त्याला पर्याय नाही. हा म्हैस म्हणूनच जन्माला आला असेल, त्याला पर्याय काही नाही. म्हणून आपण आपली मनोवृत्ती बदला आहे ते आपलं छान काम करून घेणं आणि आपल्याला छानपैकी काय पाहिजे आपल्याला याच्यामध्ये, तर आपल्याला प्रशासनाकडून काय गोष्टी मिळायच्यात आपल्याला, तर मिळणारी गोष्ट आपली कुठली आहे याच्यामध्ये, तर ती राजमान्यता, ती मिळवून घ्यायची. शनीमुळे काय मिळणार आहे मला, ऐश्वर्य, ते घ्यायचं आणि मोकळं व्हायचं, बाकी विचार करायचा नाही. आपल्या मनोवृत्तीत बदल करून घ्यावा. आपण जगाला बदलायला बांधील नाही, जग बदलणार नाही, जग बदलाच्या नादी लागू नका. हाच जन्म नव्हे, पुढचे 100 जन्म जर तुम्ही काढले तुम्ही जग बदलू शकत नाही. काळ्या दगडावरची रेघ आहे, यात पर्याय नाही. श्रीकृष्णाला सुद्धा शेजारच्या आपल्या लोकांची मनं बदलता आलेली नाहीत. आपण कोण? त्यामुळे 10 वेळा विचार करा. आपलं सगळं जे प्रथम स्थानात गुरु असणाऱ्या लोकांनी आपण आपला फायदा बघायचा, बाकी काय बघायचं नाही. सगळ्यांचे हात त्या शेणानं बरबटलेलं असो, मी नोट धुवून घेतो पण माझी दे, चल मला, ह्या पद्धतीनं जगणं हा आज योग्य मार्ग ठरेल. दुसऱ्या स्थानात जर शनी असेल धनस्थानात, तर तुमचं संपत्ती, कर्ज, कुटुंब, पूर्वार्जित धन हे सगळं मिळतं. मग आपल्याला पूर्वार्जित धन आपल्याला संपलेले आपले विम्याचे पैसे, आपल्या एखाद्या बँकेमध्ये ठेवलेली ठेव असेल तर ती, जुनी नको असलेली एखादी इमारत किंवा घर हे विकायचं असेल किंवा कोर्ट कचेरीत अडकून असेल तर ते त्यातून मोकळं होऊन आपल्याला सगळं मिळणं, किंवा शासनाकडून एखादी गोष्ट आपली चांगली झाली तर त्यासाठी वाहून तुम्हाला एखादा पुरस्कार, एखादं बक्षीस किंवा एखादं पद हे यात मिळू शकतं. आणि मग आपण त्या गोष्टी स्वीकारतो आणि त्या गोष्टी स्वीकारल्यामुळे होणार काय, तर तुमचं राजमान्यता एकीकडे मिळेल, एकीकडे ऐश्वर्य मिळेल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी मिळवायच्या. त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या सुखी होण्यासाठी चुकीच्या विचाराकडे जायचं नाही. चुकीचं आहे मला माहिती आहे, आपल्याला त्याशी संबंध नाही. त्यामुळे 10 वेळा विचार करा की स्वतःला बदलायला शिका. स्वतःला बदललात की जग निश्चितपणे बदलेल, तुम्हाला दिसेल. जग असंच राहणार आहे, त्यात बदल होणार नाही. तुमच्या तृतीय स्थानामध्ये जर समजा गुरु असेल तर तृतीय स्थानातला गुरु काय सांगतो, हा तुमचा गुरु सांगतो की तुमचा पराक्रम, तुमचे बंधू, मित्र, कर्तृत्व ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्यांच्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे, ह्यांच्यामुळं काय फायदा होणार आहे, तर ह्या लोकांच्यामुळं जर समजा मला एखादी राजमान्यता मिळत असेल, ह्या लोकांच्यामुळे, ह्यांच्या निर्णयामुळे, ह्यांच्या सल्ल्यामुळं, ह्यांच्या एखाद्या सल्ल्यामुळं, फायद्यामुळं माझं काय होत असेल तर भलं होत असेल, तर मी त्यांच्याबरोबर जायला हवं.
तो तसला आहे, हा असला आहे, असला विचार करायचा नाही. आपला फायदा आहे, चला बाकीचा विचार करायचा नाही. त्यामुळं शनी हा काय देणार तुम्हाला, तर ऐश्वर्य देणार आहे. मग शनीचं सुद्धा दर्शन घेणं. शनी कसला का असेना आपला राशी स्वामी आहे, आणि त्यासाठी आपल्याला त्याचं काय करायला पाहिजे, रोज दर्शन, जप, हवन, ओम हवन हे सगळं करत राहा. काहीही होऊ दे, शनी आनंद देणार आहे. जर तो कोपला तर तो आनंद काढून घेतो. मग उरलं काय तुमच्या आयुष्यात, आनंदच काढून घेतला, उरलं काय. म्हणजे चांगल्या मोठ्या बँकेचा कॅशियर आहे आणि खिशात चहा प्यायला पैसा नाही, अशा अवस्था तुमची होऊ नये म्हणजे झालं. म्हणून 10 वेळा विचार करायचा की शनी आनंद देतो, शनीच्या पुढं नम्रत राहायला पाहिजे. शनीची पीडा सर्वात वाईट. मग शनी माझा राशी स्वामी आहे, तो कसाही असो, त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्या बाकीच्या चुकीच्या गोष्टी विचारात घ्यायच्या नाहीत. चांगलं काय तेवढं बघायचं आणि पुढं जायचं. तर तुमचं द्वितीय स्थान तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या लोकांच्याकडून फायदा मिळवून देणार आहे. चतुर्थ स्थान बघितलं तर चतुर्थ स्थानात तुम्हाला काय मिळणार आहे, माता, ग्रहसौख्य, यश, सुख, ऐश्वर. हे सगळं तुमचं यश, हे तुमचं सुख, हे सगळं ऐश्वर हे कशावरती अवलंबून आहे, राजमान्यतेवर. आणि त्याच वेळेला तुमचं ऐश्वर जे आहे ते तुमच्या कशावरती अवलंबून आहे, तर या मकरेतल्या गुरु शनीवर अवलंबून आहे. मग हा शनी आणि हा गुरु ह्या दोन्ही मिळून जर सगळं मला देत असतील तर मला ह्या दोन्हीची उपासना करायला पाहिजे. आणि उपासना केली की ह्या गोष्टी 100% सुलभ होऊन मिळतात. काही वेळेला उपासना करून सुद्धा ह्या गोष्टी मिळण्यासाठी अडचणी येतात. त्यावेळी आपल्याला पेशन्स हवे. पेशन्स, आपलेच पैसे बँकेतून काढायच्यात, फार गर्दी आहे, फार गर्दी आहे. कॅशियर ओळखीचा आहे, गल्लीतलाच आहे, तरीसुद्धा पहिल्यांदा येऊन मला नाही, तो म्हणणार तू फॉर्म भरून दे, यांच्याबरोबर एक क्रमानंच तुला टोकन मिळेल आणि तुला मिळतील. तापू नकोस, तू माझा आहेस हे मला मान्य आहे. बँक सुटल्यावर आपण दोघं जेवायला जाऊ, पण आत्ता तुला ह्या क्रमाने जेवावं लागेल. म्हणजे काही गोष्टी आपलं सगळं, आपला देव आपला सगळं असून सुद्धा आपल्याला उशिरा मिळणार असतील. शांत राहा, मनस्थिती शांत ठेवा, डोक्यावर बर्फाचा कडा ठेवा आणि ह्या गोष्टी मिळतात तोपर्यंत वाट बघत राहा. काही काळजी करायची नाही. आता ताईपणा करून तुम्हाला हाकललं जाईल बाहेर. त्यामुळे विचार करा. आपलं यश, आपलं सुख, ऐश्वर सगळं आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. त्यामुळं आपली मनोवृत्ती आपण स्थिर ठेवणं हे सगळ्यात मोठं काम यामध्ये करावं लागतं. 5वा पंचम स्थान. पंचम स्थानामध्ये तुमची विद्या, बुद्धी, मंत्रशास्त्र, उपासना, कर्मणूक ह्या गोष्टी अवलंबून आहेत. मग ह्या जर सगळ्या गोष्टी ह्या समोरासमोर असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ह्या गोष्टी जर असतील तर तुमची विद्या, तुमची बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐश्वर्य देणार आहेत. म्हणजे एखादा माणूस त्याच्या विद्येवर जगत असेल, मग त्याची बुद्धी जी आहे त्याच्यावर जगत असेल, म्हणजे बौद्धिकदृष्ट्या तो काम करतोय. अशा हजारो प्रकारांमध्ये आहे बघा. IT मध्ये काम करणारे सगळे, शाळांमधून काम करणारे सगळे, बँकांमधून काम करणारे सगळे, एखादे कलाकार, हे सगळे बौद्धिकदृष्ट्या काम करत असतात, बौद्धिकदृष्ट्या काम करत असतात. शास्त्रज्ञ हे सगळे बौद्धिक, ह्या सगळ्या बौद्धिक दृष्टिकोनातून त्यांच्यावर राजमान्यता आहे. ह्यांच्या कामाची दखल घेतली जाते, ह्यांचं ऐश्वर्य जे आहे ते उत्तम केलं जातं, ह्यांना बक्षीस दिले जातात, ह्यांना एकेका म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रमोशन दिले जातात. ह्या लोकांच्या बुद्धीची कौतुक, ह्या लोकांना प्रमोशन दिले जातात आणि चांगल्या चांगल्या प्रकारे ह्या लोकांची वाहवा केली जाते, यांचे सत्कार होतात. हे सगळं का होणार आहे, तर तुमच्या या विद्या, बुद्धी, संतती या सगळ्यांचा मिळून तो आविष्कार असणार आहे. मग त्यावेळेला तुमचं होतं, त्यावेळेला तुमच्या संततीची काय वेळा याच्यामध्ये वाहवा होऊ शकते. तुम्ही केलेल्या उपासनेचं फळ तुम्हाला मिळू शकतं. बऱ्याच वेळेला तुमची एखादी कर्मणूक पण तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर त्या कर्मणुकीचं फळ तुम्हाला काय होतं, चांगल्या आनंदात मिळू शकतं. हाही प्रकार त्याच्यामध्ये घडतो. म्हणून साधारणपणे आपण एखादी गोष्ट करत असू तर त्यामध्ये आपल्याला उत्तमोत्तम फळ आणि राजमान्यता पाहिजे असेल तर ती मन लावून करा, हाच याचा अर्थ होईल. 6ष्टम स्थानामध्ये तुमचा जर गुरु असेल तर तुमचा गुरु काय सांगेल, तुमची नोकरी, तुमचा मानसिक रोग, तुमची मनोविकृती. जर हा गुरु चांगला असेल, आता गुरु 3 प्रकार पडतात. गुरु उत्तम उच्चीचा म्हणजे चांगलं फळ देणारा, गुरु नीचेचा चुकीचं फळ देणारा. गुरुच्या खाली अंडरलाईन असेल शत्रू घरात तर तो तुम्हाला चुकीचं शिकवतो किंवा तो फळच देत नाही किंवा उलटं पण देऊ शकतो. म्हणून कुठल्या प्रकारचा गुरु आहे ह्याचा विचार करायचा. 6ष्टम स्थानातला गुरु नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, म्हणजे शक्यतो नोकरीमध्ये तुम्हाला मानसिक रोग देतो. म्हणजे काय, अशा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली आपण काम करत असतो की तो आपल्याला खूप फेवरेबल असतो, खूप मानतो, तो प्रत्येक गोष्टीत आपला विचार घेतो, सल्ला घेतो आणि अचानक त्याची बदली होते. असा एक खवाट येतो की जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपलं चांगलं काम असून सुद्धा आपल्याला विनाकारण लाजिरवाणं बोलतो. कारण आपला प्रत्येक वेळेला काय करतो, अपमान करतो. चूक नसताना हे चुकीचं आहे, तुम्हाला जमतच नाही, तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात असं म्हणून सारखा हॅरॅश करतो. असं जर होत असेल तर तुमच्या पत्रिकेतला गुरु हा अनिष्ट आहे असं म्हणायचं. पण हेच तुमच्या प्रत्येक कामाची दखल घेऊन त्याची वाहवा केली जात असेल आणि तुम्हाला
त्याचं अवॉर्ड मिळत असेल तर त्या सगळ्याचा काय आहे, मानसिकतेवर परिणाम होऊन मानसिकता अजून चांगली होते, आपण आतून चांगले फुललो जातो आणि उत्साहानं जगत राहतो आणि ते काम आनंदानं करत राहतो. हा जर प्रकार असेल तर हा प्रकार निश्चितपणे तुमचा ह्या 3 महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा षष्टमातला गुरु. सप्तमाताला गुरु नोकरी, सप्तमाताला विवाह, पती पत्नी सौख्य, भागीदारी म्हणजे वैवाहिक सौख्य उत्तम आहे. घरामध्ये तुम्हाला मान सन्मान असेल, तुमच्या शब्दाला किंमत असेल. आजकाल घरामध्ये शब्दाला त्या माणसाला किंमतच नाही आहे, परंतु कदाचित एखाद्याला असेल तर ते गुरुमुळं झाली असेल असं मी मानेन. बऱ्याच वेळा असं विचार केला जातो, आम्हाला ह्यांना विचारावं लागतं आणि ह्यांना अजिबात काडीचं विचारलं जात नाही. अशी लाखानं घरं मी तुम्हाला दाखवतो. बोलणं वेगळं आहे, प्रत्यक्षात करणं काय, शून्य किंमत. अशी पण परिस्थिती असते. पण काही लोकांच्या जागी उलटं होतं, नाही वैवाहिक सौख्य उत्तम आहे, यांना विचारायला पाहिजे. भागीदार असेल तर भागीदार विचारतच नाही, मनमानी करून स्वतः करतो, तसं नसतं. तर तो बऱ्याच वेळेला तुम्हाला विचारतो की असं असं करूया का, ह्या गोष्टी अशा मला वाटतात, तुम्हाला काय वाटतात, असं तुम्हाला विचारलं जाईल, तुमचा सल्ला घेतला जाईल आणि सल्ला म्हणजे तुमची राजमान्यता आहे ती घेतली जाईल आणि मग तुम्हाला मिळणार ऐश्वर्य दोघांना मिळून मिळण्यासाठी वाढ केली जाईल. ह्या गोष्टी तुम्हाला काय मिळतील तर ह्या सप्तम स्थानामध्ये मिळतील. अष्टम स्थानमध्ये काय सांगतो, तुमचा अष्टम स्थान आहे तुमचं भावी आयुष्य. संकट, एखादा येणारा अपघात, ह्या गोष्टी दाखवतात. मग एखादा येणारा अपघात किंवा भावी आयुष्य जर आपलं अडचणीचं ठरणार असेल तर तुम्हाला त्या गोष्टीची चाहूल लागते. म्हणजे एखादी गोष्ट बदलणार आहे तर आपल्या व्यवसायामध्ये काय बदल करून घ्यायला पाहिजे. आत्ता आपल्याकडे एखादा स्टॉक आहे, तो कमी करायला पाहिजे का वाढवायला पाहिजे. नवीन एखादी ट्रेंड बदलणार असेल तर आपल्याकडचा ट्रेंड बदलायला पाहिजे का कमी करायला पाहिजे, याचं आपल्याला मार्गदर्शन चांगलं मिळतं. आणि अष्टम स्थानामध्ये आपल्याला येणारं भावी संकट, एखादा अपघात, ह्या गोष्टींपासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे गुरु चांगला असला पाहिजे निश्चितपणे. त्यामुळं नवम स्थानामध्ये बघितलं तर नवम स्थानात तुम्हाला काय होतं, तीर्थयात्रा, धर्मस्थळांचा सहभाग, फिरणं, प्रवास आणि आपण म्हणतो देवधर्म यासाठी फिरणं, ह्या गोष्टी ह्यामध्ये मिळतात. पण गुरु चांगला नसेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर चुकीच्या वेळी जाता आणि चुकीच्या वेळी चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे चुकीची फळं मिळतात. कुठं तर धर्मशाळा मिळत नाहीत, कुठं अगदी संडास बाथरूमची सोय नसते, कुठं जेवण खायचे हाल होतात, कुठं आपल्या गाड्या त्रास देतात, कुठं आपल्याला काय गाड्या नसताना सुद्धा आपल्याला गाड्या अडवणारे, थांबवणारे, विनाकारण पैसे मागत बसतात. आपल्याकडे हे भिकारी लोक आहेत सगळे, त्यामुळे काय पर्याय नाही. पण नवम स्थान जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला गुरुकृपा होते आणि ह्या सगळ्यातून तरुण तुम्हाला छान चांगलं दर्शन मिळतं. चांगला माणूस तुमच्यावर असतो, चांगल्या मार्गाने नेतो, चांगल्या जागी ठेवतो, चांगल्या जागी टिकवतो आणि आनंदानं तुम्ही नाचत भाग्योदय झाल्यासारखा परत येतं आणि खरोखर गुरुकृपा होते. हा काळ म्हणजेच काय तर तुम्हाला मिळालेला राजमान्यतेचा दर्जा. त्यानंतर आपण बघितलं दशम स्थानामध्ये काय, तुमचा व्यवसाय, उद्योग, नोकरी, राजकारण, ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो, तुम्हाला गुरु चांगला भेटतो. त्यामुळे तुमचे काय होतात तर व्यवसाय वाढीला कसा घ्यायचा, वाढीत काय अडचणी आहेत का, अगदीच मला अडचण आली तर मला हात देणारं कोण आहे का, मला मदत करणारं कोण आहे का, एखाद्या गोष्टीला एखाद्या अडचणीच्या प्रसंगी माझाच माणूस मला उभा राहून त्या सगळ्यातून बाहेर काढणारा मिळतो का, हे सगळे 100% मिळतात आणि राजमान्यता मिळते. त्यामुळे दशमस्थान ज्यांचा गुरु आहे त्या लोकांना हे चांगलं मिळतं आणि चांगल्या गोष्टीतून तो सहज तरून जातो. एकमेकास सहकार्य करू, नाहीतर आपल्या एकमेकांचे काही वादविवाद आहेतच, ते न होता हा माणूस इथं येतो. एकादश स्थानामध्ये असेल तर एकादश स्थान सर्व प्रकारच्या लाभाने ऐश्वर्य मिळणार आहे. जर इथं गुरु असेल तर आयुष्यात मिळणारे सर्व लाभ, सर्व प्रकारचं ऐश्वर्य आणि सर्व प्रकारचे वैभव हा माणूस सुखासुखी भोगतो. आपल्याला स्वप्नात सुद्धा वाटत नाही की अरेच्या मला अमक्या जागी जायचं आहे, बसनं जाणार होतो पण रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं नाही, बसला गर्दी फार, कॅन्सल केलं, तेवढ्यात अमकामका म्हणतो चल मी विमानाचं तिकीट काढलं, अमकामका येणार नाही, तू चल फुकट तिकीट, माझं तिकीट आहे, काळजी करू नको, पाहिजे नको. विमानानं अरे ऐश्वर्य, काय लाभ झाला मला. म्हणजेच आपलं नशीब त्याबरोबर असतं. ह्यालाच राजमान्यता असं म्हणतात, ह्यालाच ऐश्वर्य असं म्हणतात. हा गुरु आणि शनी दोन्ही चांगले असल्यामुळे मकर राशीला यावेळेला ह्या 100% सगळ्या गोष्टी मिळत राहतील आणि त्या लाभात असताना सुद्धा आपण उपभोगायची मानसिकता ठेवणं ही काळाची गरज आहे. आणि शेवट द्वादश स्थानामध्ये म्हणजे काय, खर्च, व्यय, व्यसनं, उधळपट्टी, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात. चांगली माणसं मिळतात, चांगल्या माणसांच्या सहवासात राहतो आणि आपल्या आपच त्या गोष्टी सुटतात. चांगल्या एखाद्या माणसाच्या सहवासात एखादा तंबाखू खाणारा माणूस आहे आणि 4 चांगल्या माणसाच्या सोबत आहे तर त्याला प्रत्येक वेळी लाज वाटते, आपण कशी काय तंबाखू काढावी. तो खिशाला हात लावतो, बाहेर घेतो, हात लावतो, बाहेर काढतो, नंतर काढतच नाही आणि नंतर तलब जाते, म्हणतो तुमच्यामुळं माझी तंबाखू सुटली. त्याने काहीही सांगितलेलं नाही आहे, काहीही केलेलं नाही, नको म्हणलेलं नाहीत, काही नाहीत,
पण आपण चांगल्याच्या सहवासात राहिलं तर सहवासाचे गुण लागतात आणि आपल्यात ते चांगले गुण येतात आणि आपले दुर्गुण गळून पडतात. हा ईश्वरी संकेत आहे आणि निश्चितपणे चांगला गुरु भेटला तर ह्या गोष्टी होतात. तुमच्या आयुष्यात ह्याच होईल आणि तुम्हाला चांगलं उत्तमोत्तम राजमान्यता मिळून उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य मिळो आणि तुमच्या आयुष्यामध्ये ह्या मकरेमुळे मकरेच्या 3ऱ्या शनीमुळे ऐश्वर्य लाभो ही प्रार्थना व्यक्त करतो आणि आजचा मकर राशीचा हा एपिसोड संपवतो.